राम राम मंडळी, आपण म्हणलंच होतं ज्याचा पायरा भारी तोच होणार पुसेगावच्या हिंद केसरीचा मानकरी. आत्तापर्यंत आपण जे सांगत होतो खेळ पायऱ्याचे त्याच्यामध्ये बरेचसे धप्पे पडलेले आहेत आणि सगळ्यात मोठा धप्पा ते म्हणजे गोटकरांच्या सर्जा आणि बाक्याच्या बाबतीत झाला. म्हणजे सगळे तर्क वितर्क बाजूला आणि आज काढलेल्या पायऱ्यांचा तर्क वितर्क बाजूला लागला. काय सांगावं, म्हणजे जबरदस्त खेळ झाला आणि हाच खेळ आता उद्या मैदानात रंगणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेवढी गट काढाली, जेवढे पैरे काढाले, नक्कीच काही त्यातले 99.99% खरे होतेच होते, पण जे महत्त्वाचे धप्पे होते ते धप्पे पडले. सगळ्यात पहिल्यांदा धक्का पडला तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सरपंच म्हणून चिठ्ठी पडलेली आहे. म्हणजे आपण बकेडाऊन करतोय, पण तिकडे चिठ्ठी निघाली सरपंच. गट क्रमांक 110 मध्ये 5 नंबर तासावर आणि जोडीला कोण? अरे वा मातबर नुकताच झालेला वडकीच्या हिंद केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे शेवाळ्याबांचा पाखऱ्या, जरेकरांचा पाखऱ्या ह्या वेळेला आहे बकेडाऊन सोबत. म्हणजे नक्कीच जबरदस्त पायरा आहे, टॉप क्लास पायरा आहे. म्हणजे पाखऱ्या तेवढ्या तावात आहे. नुकतंच वडकीचं हिंद केसरीचा ताज त्यानं स्वतःच्या नावावर केलेला आहे लखन सुट्टी पळून. त्यामुळे नक्कीच बकासूर आणि पाखऱ्या नाथकुळा आणि गणपती पुळा म्हणजे जो पायरा झाला असं म्हटलं तर वागू ठरणार नाही. जबरदस्त गाडी जुळून येणार, मग यात काय वाद नाही मित्रांनो. आणि गाडी पण मधनं लागली 110 नंबर गटामध्ये. लय लांब गट आहे हरकत नाही, पण त्यामध्ये 5 नंबर तास म्हणजे मधलं तास लागले. त्यामुळं डोळं झाकून गट म्हणजे काढला यात काही वाद नाही मित्रांनो. त्यानंतर सगळ्यात मोठा धप्पा पडला ते म्हणजे गोटकरांचा सर्जा आणि त्याच्या जोडीला पळतो या चिक्या नाथखोळा. म्हणजे आजारी आहे, लागलंय असं करत शेवटी गाडी पळाली आणि नुसती पळणार नाही तर टॉप क्लासनं पळणार आहे. दोन्ही तरणी बांड खोंड. म्हणजे नक्कीच आपण म्हणतो की जेव्हा सर्जा आणि चिक्या एका जोठ्यात आले ती गुलालच घेतलाय. असा जोड पुन्हा एकदा पळतोय. नक्कीच गुलाल घेतल्याशिवाय माघार येणार नाही असं मला तर वाटतंय, कारण जबरदस्त पायरा झाला आहे गोटकरांचा चिक्या आणि सर्जा आणि चिक्याचा. कारण दोन्हीही आजारी आहेत म्हणून बॅनर पडले होते, पुन्हा पळणार म्हणून बॅनर पडले आणि अचानकच धप्पा पडला की जोडीच एकत्र पळते. नाथखोळाच काम होणार आहे मित्रांनो. ती पळते 94 नंबर गटामध्ये आणि तिथं सुद्धा मोठा धप्पा असणार आहे, कारण त्यांच्या बरोबर लढत असणार आहे रायबाची. किनवीकरांचा रायबा जो आजच्या घडीला टॉपनं पळतो असा रायबा आपल्याला पळताना दिसणार आहे म्हणजे त्या गटामध्ये. म्हणजे नक्कीच लढत टॉप क्लास होणार आहे सर्जा, चिक्या आणि रायबामध्ये. नक्कीच मजा येणार आहे तो बघायला सुद्धा. त्यानंतर मित्रांनो रायना 7007 यांचा शलगाव कलगावकरांचा रायना आणि घरणिकेचा राजा. कडनं गाडी लागली 101 नंबर गटामध्ये, पण तरीही कडनं दोन्ही पण टापरून पळतात, यात काय वाद नाही. रायनाच्या बाबतीत पण वाद नाही, घरणिकेच्या राजाच्या बाबतीत पण वाद नाही. त्यामुळे नक्कीच ही गाडीसुद्धा टॉप क्लास पळणार, यात काय वाद नाही. 101 नंबर गटामध्ये महाराज आणि रुद्रा 77 नंबर गटामध्ये पळतात. 6300 बकासूरच्याच दावणीतला महाराज रुद्रासोबत पळतो या 77 नंबर गटामध्ये. त्यामुळे तेही नक्कीच चांगल्या पद्धतीने पळतील. मथुर बिनजोड शर्यतीचा बेतात बादशाह मथुर. आपल्याला आपण पायरा सांगितलाच होता, साखरवाडीकरांचा बावऱ्या असणार आणि झालंही तसंच बावऱ्याच निघाला आणि गट क्रमांक 24 आणि तास क्रमांक 8 वर लढत देणार आहे. म्हणजे नक्कीच गाडी एकदम कडनं पण नाही, पण बऱ्यापैकी लागलेली. त्यामुळे नक्कीच आणि मथुरला तसा आपण पब्लिकचं भिताड म्हणतो, त्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही. त्यामुळे नक्कीच या गाडीला सुद्धा चांगला म्हणजे गॅस लागेल म्हणतो आपण, तसं होईल आणि नक्कीच गाडी जबरदस्त पळेल मथुर आणि बावऱ्याची. त्यानंतर चिमणी आणि साई, संतोष तोडकर यांचा साई आणि शाकीर पठाण आणि कळंबीकरांचा चिमण्या खऱ्या अर्थानं जबरदस्त जोड झाला आहे आणि जबरदस्त पैरा झाला आहे आणि ते लवकर पळणार आहे. ती 5 नंबर गटामध्ये तास क्रमांक 4 वर. म्हणजे ती सुद्धा लवकर गाडी पळेल आणि नक्कीच चांगला गुलाल घेईल, कारण चिमणी आजच्या घडीला टॉपनं पळतो आणि तेवढाच ताकदीनं पळतो साई. त्यानंतर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आणि पैलवान हा घरचा साज आहे खऱ्या अर्थानं. तो पळतो 41 नंबर गटामध्ये. ती पण गाडी जबरदस्त पळेल, कारण घरचा साज आहे आणि पैलवान असेल आणि बादल असेल, दोन्ही बी मातबर बैल आहे ती. त्यामुळे नक्कीच कोणाला घावणार नाही गाडी, यात काय वाद नाही मित्रांनो. सचिन आणि लक्ष्य ही जोडी पुन्हा एकदा एकत्रच पळते. म्हणजे आपण ही आदतच्या जोडीनं वडकीचं हिंद केसरी मैदान सुद्धा गाजवलं, तिथं दुसरा क्रमांक पटकवला. असं वाटत होतं की यांचे पैरे वेगवेगळे असतील, पण असं काही झालं नाही. सचिन आणि लक्ष्य पुन्हा एकदा एकाच जोट्याखाली येत आहेत. म्हणजे नक्कीच बाकीच्यांनी जरा सावध राहणं गरजेचं आहे, कारण लक्ष्य आणि सचिन आत्तापर्यंत ज्या मैदानामध्ये एकत्र आले ती नाथखोळा परफॉर्मन्स करते ती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. मानघरचं वादळ आणि चित्रे हा पण एक पायरा अनपेक्षित होता आणि तो जुळून आला आहे. नक्कीच चांगली कामगिरी करेल, यात काय वाद नाही, कारण दोन्हीही मातब्बर बैल जुनी जाणते आणि रागाची बैल आहे ती. त्यानंतर विठ्ठल नानांचा तेज आणि चिक्या हा सुद्धा घरचा साज पळतो या. नक्कीच विठ्ठल नानांना भरपूर या बैलगाडा क्षेत्रातला अनुभव आहे, त्यामुळे त्यांनी नक्कीच तेजा आणि जे चिक्याचा जो पैरा त्यांच्या घरचा चिक्या हा तो पैरा जुळून आणला आहे. तर नक्कीच गाडी चांगलीच पळत असणार आहे, याशिवाय म्हणजे वादच नसणार आहे यात काय, कारण नानांचा तेवढा दांडगा अनुभव आहे. सुंदर बॉस आणि वजीर ही सुद्धा घरचीच गाडी. म्हणजे आपल्याला वाटत होतं सुंदर बॉसचा पायरा कुठला असेल, सुंदर वगैरे मागच्या वेळी होते ते तसा असेल का काय असेल, पण यावेळी सुंदर बॉसचा पायरा घरचाच वजीर आहे. नक्कीच भरपूर वेळा सुभाष तात्या मांगडे जे होते त्यांनी सांगितलं होतं की वजीर सुंदरच्या पावलावर पाऊल देऊन पळतो चालतो. मग नक्कीच आज त्याच्या जोडीला घरचाच बैल लागला आहे सुंदर, म्हणजे एक जुना जाणता लागला आहे. तर नक्कीच ती गाडीसुद्धा चांगल्या पद्धतीने पळेल 22 नंबर गटामध्ये. पण त्यांची लढत होणार आहे सिकंदर 81 सोबत. म्हणजे नक्कीच
लढती तापरून होणार आहे, यात काय वाद नाही मित्रांनो. त्यानंतर वेगाचा शेवट सर्जा आणि छत्रपती संभाजीनगरचा हरणे, हा पायरा सुद्धा आपण सांगितला होता, जी 52 नंबर गटामध्ये 2 नंबर तासावर गाडी पळते. म्हणजे नक्कीच या गाडीला सुद्धा जबरदस्त म्हणजे ताव गावला असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण वेगाचा शेवट सर्जा रागात आहे. आणि माझं वैयक्तिक मत आहे की मला सर्जासाठी गुलाल हवा आहे, कारण माझं एक वैयक्तिक खूप प्रेम आहे सर्जावर. त्यामुळे असं वाटतं की सर्जाला गुलाल मिळावा. हरण्या तेवढ्या ताकदीनं छत्रपती संभाजीनगरकरांचा साईडचा जो हरण्या आहे तो तेवढ्या ताकदीनंच पळावा आणि त्यांना तो गुलाल भेटावा. त्यानंतर कॉकटेल आणि लखन हा सुद्धा पायरा आहे फलटणकरांचा, तो सुद्धा जबरदस्त बैल आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जेवढी मातबर बैल आणि जेवढी गट क्रमांक आत्तापर्यंत आपल्याला कळाले, म्हणजे जसं बकासूर आणि शेवळ्याबांचा पाखऱ्या जो पळतोय 110 नंबर गटामध्ये, तो नक्कीच ताकदीनं पळणार आहे. लय लांब गट पोचला जाऊन त्यांचा, पण अनपेक्षित होतं आणि इतका वेळ लोकांना आतुरता पाहायला भेटली की आता कोण होईल आणि कोण होईल पुसेगावच्या हिंदकेसरीचा मानकरी. हे करत असताना बकासूरसोबत कोण आहे चिठ्ठी निघाली मोलशेठ धुमाळ यांचा सरपंच. मग माणसं थोडी कान टावखाली, अरे सरपंच म्हणजे दुसरं कोण नाही व बकासूरच, कारण बाकेडांचं पहिलं नाव सरपंच होतं, बकासूर नंतर पडले. त्यामुळे नक्कीच सरपंच आणि पाखऱ्या जरेकरांचा म्हणण्यापेक्षा आता नितीनाबा शेवळ्यांचा पाखऱ्या नक्कीच टॉपनं गाडी पळेल, अशा या जोडीला सुद्धा मनापासून शुभेच्छा. आता तुम्हाला काय वाटते, कारण उद्याची लढत जी असणार आहे ते जबरदस्त होणार आहे, कारण काय एक से बडकर एक पैरे झालेत, एक से बडकर एक लढती आहेत. काही गाड्या कडन असतील, काही असतील, पण पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा इतिहास आहे की आजवर नवीन चेहरे उजेडात येतात आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी होतात. आता उद्याच्या मैदानात असंच काय चित्र बघायला मिळते. काही टॉप क्लास पैरे जे आहेत, जे आपल्याला आतापर्यंत कळालेत, अजूनसुद्धा चांगली मातबर बैलं आहेत. म्हणजे लिस्ट एवढी होती की 2 तास ते ऐकतच होतं, पण काय सांगावं काय नको हा प्रश्न होता. भरपूरशा तुम्ही ऐकलीसुद्धा असतील, पण मला तर वाटतंय की हा यावेळीचा मानकरी ना, तुमचं काय मत आहे? म्हणजे माझ्या मनातलं मी सांगितलं, नाही ऐकलं आहे तुम्ही, अहो आत्ता सांगून काय फायदा आहे. आता डायरेक्ट भेटूया पुसेगावच्या हिंदकेसरीचा मानकरी कळाल्यानंतरच, आणि त्यानंतर सपशेल व्हिडिओ बनवूया. कारण जेवढेही पैरे झालेत ना, अगदी सांगतो ना की प्लॅनिंगपूर्व झालेली आहेत. म्हणजे सगळी कोण कडनं पळतो, कोण उराटीच्या रानाला पळतं, कोण लांब पल्ल्याला पळतं, हे सगळं बघून त्यांनी पैरं जोडून आणले. त्यामुळे ही सगळी संभावित गणितं साधून पुसेगावच्या हिंदकेसरीचा गुलाल घेण्यासाठी हे सगळे मातबर सज्ज झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, यातला टॉप क्लास पायरा कुठला आहे? गोटचा सर्जा चिक्या, ही तर निबाड जोडी, मथुर आणि बावऱ्या, बकासूर आणि पाखऱ्या, का वेगाचा शेवट सर्जा, हरण्या, का चिमण्या आणि साई, अशा अनेक मातबर आहेत जे आपण नावं घेतली. यातला तुमच्या आवडीचा आणि टॉप क्लास पायरा कोणता आहे, जो उद्याच्या मैदानामध्ये हिंदकेसरी मैदानाचा गुलाल, म्हणजे नुसता गुलाल नाही, प्रथम क्रमांकाचा मानकरी होईल, असं तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि कळालेले पैरे कसे आहेत ते नक्की सांगा. तोपर्यंत राम राम. चला तर.